शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय पोलिसांनी देखील तेवढीच तयारी दर्शवलेली आहे, मात्र तरी देखील चक्काजाम आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका आहे, काय सांगाल? नक्कीच आज शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12ही जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील शिरोली पुणे बेंगलोर महामार्गावरील शिरोली या ठिकाणी हे सगळं आंदोलन आहे ते केलं जाणार आहे। आणि आपण बघू शकतो या आंदोलनाच्या ठिकाणी सध्या जिल्हा प्रशासनानं जमावबंदी आदेश लागू केलेला आहे, तरी देखील आता हळूहळू शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। शक्तीपीठ विरोधातील आपला आक्रोश आहे ते मांडण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आणि नेते देखील या ठिकाणी आता हळूहळू जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत। शिवसेनेचे विजय देवणे देखील या ठिकाणी आलेले आहेत। बोलूयात, काय सांगाल? जमावबंदी आदेश लागू केलेला आहे सरकारने आणि मोठा पोलीस बंदोबस्त दिसतोय। शेतकऱ्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे। शेतकऱ्यांवर दमबाजी करणं, हजारो कोटीचा बोजा या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती सरकार टाकत आहे। अर्थ खात्याने सांगितलेलं आहे की 20,000 कोटी मार्जिन मनी शॉर्ट आहे। या महाराष्ट्राच्या सरकारची कर्ज काढायची मर्यादा संपत आलेली आहे, 85% आलेली आहे। तरीही सरकार म्हणते की आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणार आणि आज नोटिसा दिल्या, पण महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी 12 जिल्ह्यातला आज पेटलेला आहे, तो रस्त्यावर आलेला आहे। विधानसभा सुरू आहे, मुख्यमंत्र्याला विठ्ठलानं त्यांना एक सद्बुद्धी दे आणि तुम्ही त्या ठिकाणी हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। काय सांगाल? तुम्ही देखील आलेला आहात आंदोलनासाठी, पोलीस बंदोबस्त आहे मोठा। असो दे की आम्ही स्वतःच्या जीवावर उदाहरून आलेलं आहे, कारण आमचे जी भूमी जाणार आहे तिच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे। मग ह्याच्यात आंदोलनात जरी गेलं तरी आम्हाला हरकत नाही।